नमस्कार, मी डॉक्टर गौरी सहस्रबुद्धे साबळे. ए टू झेड आयुर्वेदिक लाईफ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषयाला हात घालतोय, तो म्हणजे स्थौल्य किंवा जाडी का वाढते, मेदोरोग. हा भाग पहिला आहे. या भागामध्ये आपण स्थौल्याची कारणं, लक्षणं आणि त्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन बघणार आहोत. भाग दुसरा, यामध्ये आपण याची ट्रीटमेंट, घरगुती उपचार ते बघणार आहोत. तर आता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की स्थौल्य हा आजार आहे, तर त्यामुळं त्याला आजाराप्रमाणे ट्रीट करणं किंवा त्यानुसार काही पथ्य पाळणं आणि योग्य वेळी योग्य तो व्यायाम करणं, ह्या सगळ्याच गोष्टींचा एकत्रित विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आता एखादा माणूस स्थूल आहे की नाही हे कसं ठरवायचं, तर आयुर्वेदामध्ये इतकी छान त्याची व्याख्या सोपी सांगितलेली आहे की जी व्यक्ती थोडंसं काम केलं तरीही थकते, काम न करता सुद्धा थकते, म्हणजे त्या व्यक्तीमधली जी सहिष्णुता आहे, म्हणजे सहन करण्याची ताकद किंवा सहनशक्ती ही अतिशय कमी झालेली असते, मानसिक आणि शारीरिक दोन्ही लेवलवरची. त्यानंतर ज्यांचं उदर म्हणजे पोट, स्तन, मांड्या, स्फिक म्हणजे नितंबाचा भाग हा लोंबाय लागतो चालताना किंवा पळताना. स्थूल व्यक्तींना उत्साह फार काळ टिकून राहत नाही, लगेच कंटाळ येतो. म्हणजे थोडक्यात स्थूल व्यक्तीला उभं राहायला सांगितलं तर त्या व्यक्तीला बसावंसं वाटतं, बसायला सांगितलं तर झोपावंसं वाटतं, झोपलं असेल तर उठूच नाही असं वाटतं. तर ही साधारण आपल्याला स्थूल व्यक्तीची काही लक्षणं थोडक्यात सांगता येतील. ही लक्षणं जर आपल्यामध्ये दिसत असतील तर आपण नक्की समजावं की आपण स्थूल झालो आहोत किंवा स्थूलत्वाकडे आपला प्रवास चालू झालेला आहे. आता कारणं काय काय आहेत हे आधी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे मग आपण स्थौल्याकडे जाऊ नये यासाठी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल. जड अन्नाचं वरचेवर सेवन करणं, म्हणजे आता जड अन्न म्हणजे काय, पचायला ज्या गोष्टी जड आहेत, म्हणजे आता श्रीखंडासारखी गोष्ट, बासुंदी किंवा जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, चीज, पनीर, बटर सारख्या काही गोष्टी, प्रिझर्वेटिव्ह घालून बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, अतिस्निग्ध आहाराचं सेवन म्हणजे खूप जास्त तुपकट खाणं, मात्रेत खाणं ही गोष्ट वेगळी आहे आणि अति खाणं ही गोष्ट वेगळी आहे. तेलकट तुपकट गोष्टींचा अधिक प्रमाणामध्ये वापर करणं, थंड पदार्थांचं सेवन वरचेवर करणं, फ्रीजमधलं पाणी पिणं, फ्रीजमध्ये ठेवून खाल्लेल्या गोष्टी, आईस्क्रीम, मिल्कशेक सारख्या गोष्टी, गोड पदार्थांचं, साखरेच्या पदार्थांचं वरचेवर सेवन करणं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही साखरेऐवजी गूळ खातो. गूळ खातो मान्य आहे, गुळाचे चांगले काही गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये आयर्न असतं, क्षार जीवनसत्व गुळामध्ये आहेत, अनेक अँटीऑक्सिडंट्स गुळामध्ये आहेत, परंतु गुळामुळं जाडी वाढत नाही हा एक अत्यंत गैरसमज आहे. साखर शेवटी गुळापासूनच बनते, त्यामुळं गूळ खाल्ला म्हणजे माझं वजन वाढणार नाही असं नाही. गुळाचे पदार्थ खाण्यानं सुद्धा वजन वाढतं, त्यामुळं अतिप्रमाणामध्ये साखरेच्या ऐवजी गूळ काही जण वापरतात, पण तेही अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे वजन वाढतं. शुगरी ड्रिंक्सचं प्रमाण वरचेवर करणं, म्हणजे बऱ्याच जणांना कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सारखी सवय असते, तर ही शीतद्रव्य आणि शुगरी द्रव्य म्हणजे साखर जास्त असलेली द्रव्य, मैद्याचे पदार्थ, बेकरीतले पदार्थ खूप जास्त प्रमाणात रोजच्या रोज खाणं, फास्ट फूडचा अतिरेक, अतिप्रमाणामध्ये सेवन करणं, व्यायामाचा अत्यंतिक अभाव, म्हणजे काही जण व्यायामच करत नाहीत, ठराविक खाण्यापिण्यासाठी उठण्याव्यतिरिक्त किंवा कामाला जाणे येण्याव्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाचा व्यायाम करण्याची काही जणांना अजिबात सवय नसते. तर हे देखील स्थौल्य वाढण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. AC मध्ये बसून सतत काम करणं, ह्यामुळे देखील शरीरातला गारठा वाढून भूक अधिक लागत असते, तर त्यामुळेही वरचेवर खाल्लं जातं. बैठं कामाचं स्वरूप असतं, त्यामुळं अजिबात हालचाल होत नाही आणि वजन वाढत असतं. जेवायचं आणि दिवसा झोपायचं अशी खूप जणांना सवय असते. त्यातल्या त्यात ज्या गृहिणी आहेत त्या दिवसभर कामामुळे थकून जातात, त्यामुळं जेवल्यानंतर लगेच आडवं होण्याची बऱ्याच जणींना असते. तर ही देखील सवय स्थौल्याकडे नेणारी आणि पुढे जाऊन दुर्लक्ष केल्यास फॅटी लिव्हर, त्यातून पुढे जाऊन मधुमेह अशामध्ये याचं रूपांतर होण्याची शक्यता असते. काही जणांचा स्वभाव बिनधास्त असतो, म्हणजे कोणी काही बोललं तरी फार काही मनाला लावून घेत नाहीत, कुठल्याही चिंता करण्याचा स्वभाव नसतो. एखाद्याचं आयुष्य सुखी म्हणजे सुखवस्तू कुटुंबातली एखादी व्यक्ती असते, पैसे कमवण्याची चिंता नसते,
सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या असतात, त्यामुळं त्याचीही काही चिंता नसते. हा जो काही स्वभाव आहे चिंता कुठलीही न करण्याचा आणि बिनधास्त आयुष्य जगण्याचा, ही देखील वजन वृद्धीसाठी कारणीभूत आहे. जेवल्यानंतर पुन्हा काही कोणीतरी आग्रह केला म्हणून पुन्हा जेवण करणं. पहिल्या जेवणाला अजून 2 तास देखील झाले नाहीत, पण काहीतरी पटकन तोंडात टाकलं, येता जाता फरसाण तोंडात टाकला, काहीतरी एखादी बर्फी तोंडात टाकली, लाडूच खाल्ला, अशी बऱ्याच जणांना सवय असते वरचेवर सारखं खाण्याची, गरज नसताना खाण्याची. तर हे देखील एक वजन वृद्धीचं कारण आहे. याशिवाय जॅम्स, जेलीज, सॉसेस, पेस्ट्रीज, केक्स हे आजकाल लहान मुलांमध्ये खाण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर हे पदार्थही वरचेवर खाण्यात असण्यामुळे लहानपणापासूनच वजन वृद्धीची सुरुवात होते. पुढे जाऊन या गोष्टी चिकित्सा करण्यासाठी म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी अतिशय अवघड होऊन बसतात. आपण लहान मुलांना लहानपणीच का सवय लावतो चॉकलेटची किंवा बिस्किट्सची, हे मला अजून न कळलेलं कोडं आहे. म्हणजे आपण त्यांना शिरा करून देऊ शकतो, काही ताज्या, काही गोष्टी, सात्विक गोष्टी त्यांना बनवून देऊ शकतो. एकतर ह्याच्यामुळे कृमी प्रादुर्भाव सुद्धा होतो. या व्यतिरिक्त अगदी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये वजन वृद्धीसारख्या गोष्टी दिसायला लागतात. त्यातून पुढे जाऊन त्यांना काही PCOD सारखे, PCOS सारखे काही आजार होऊ शकतात, त्यांना काही थायरॉइड सारख्या कंडिशन्स होऊ शकतात, काही हृदयविकारासारख्या किंवा डायबिटीज सारख्या, BP सारखे आजार पुढे जाऊन होऊ शकतात. हे बरेच लोक का लक्षात घेत नाहीत हेच मला कळत नाही. लहान मुलगा दिसला किंवा लहान मूल दिसलं की त्यांना सहज हातामध्ये चॉकलेट टेकवलं जातं. तर कृपया काहीतरी शुद्ध सात्विक करून घाला. चॉकलेट आणि पेस्ट्रीज, केक्स, बिस्किट्स असल्या सवयी प्लीज लावू नका. त्यानंतर काही मेडिकल रिझन्स म्हणजे हायपोथायरॉइडिझम सारख्या काही आजारांमध्ये किंवा हायपोथायरॉइडिझम होण्याचीही कारणं हीच आहेत. म्हणजेच थौल्याची जी कारणं आहेत तीच त्याची कारणं आहेत आणि ह्या गोष्टी गुंतागुंतीच्या आणि एकमेकात अडकलेल्या आहेत. ह्या गोष्टी एक दुसऱ्यातून निर्माण होणाऱ्या आहेत. बऱ्याचदा PCOD किंवा PCOS सारखे आजार हे स्थौल्याच्या सुरुवातीबरोबरच मागे लागतात मुलींमध्ये. स्त्रियांमध्ये वजन वाढीचं कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स बऱ्याचदा सांगितलं जातं, पण स्थौल्यामुळंच बऱ्याचदा हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन काही ग्रंथींची विकृती निर्माण होत असते. ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे, कारण ह्या दोन्हींचीही कारणं ही समानच आहेत. काही जणांना काही आजारांमुळे किंवा काही विकृतींसाठी काही हॉर्मोनल ट्रीटमेंट्स दिल्या जातात, काही स्टिरॉइडल ट्रीटमेंट्स दिल्या जातात. याचा देखील साईड इफेक्ट म्हणून वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं अशी काही कारणं आपल्यामध्ये नाही आहेत ना, हे देखील समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. ह्या व्यतिरिक्त काही व्यसनं म्हणजे अल्कोहोल अत्यधिक मात्रेमध्ये सेवन करणं, याच्यामुळं आपल्या पचनसंस्थेमध्ये विकृती निर्माण होते आणि पुढे जाऊन मेदोरोगाची निर्मिती होण्याची शक्यता असते. आणि बीजदोष हे सगळ्यात शेवटचं एक कारण म्हणजे हेरिडिटी आपण ज्याला म्हणतो. म्हणजे ज्यांचे आजी आजोबा, पणजी पणजोबा, आई वडील हे सगळेच स्थूल आहेत घरामध्ये, त्यांच्यामध्ये स्थौल्य हा आजार निर्माण होण्याची अगदी सहज शक्यता असते. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच अशा व्यक्तींनी सावध असणं अतिशय आवश्यक आहे, आहार आणि विहाराच्या बाबतीत देखील. त्यामुळं ज्या व्यक्ती स्थूल आहेत त्यांनी आपल्या मुलांना पुढे जाऊन असे आजार होऊ नयेत ह्यासाठी त्यांना व्यायामाची सवय लावा. संपूर्ण सात्विक परिपूर्ण आहार त्यांना कसा देता येईल याची पहिल्यापासूनच सवय ठेवा. आता फक्त गोड असंच नाही तर अति आंबट आणि अति लवण म्हणजे अति खारट गोष्टींचे सेवन करण्यानं देखील वजन वाढतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती मीठ टाकतो किंवा नुसतं जरी आपण ताटलीमध्ये मीठ ठेवलं तरी थोड्या वेळानं तुमच्या लक्षात येत असेल की पाणी जमा झालेलं असतं आजूबाजूला. तर हे पाणी पकडून ठेवण्याची मिठाची ही नॅचरल प्रवृत्ती असते, म्हणजे आपण नैसर्गिक ताकद म्हणूया आपण त्याला. तर वॉटर रिटेन्शन करण्याची ताकद ह्या मिठामध्ये असते. तर त्यामुळं ज्यांना फळं खावीत पण फळांवरती वरून मीठ टाकून घेण्याची सवय अत्यंत चुकीची आहे. कांदा खाल्ला तोंडी लावायला त्यावर मीठ टाकतात, काकडी खाल्ली त्यावर मीठ टाकतात, काही फळं खाल्ली त्यावर मीठ टाकतात. तर ही जी काही गोष्ट आहे वरून मीठ खाण्याची किंवा अति आंबट गोष्टी खाण्याची, तर ह्या दोन्ही गोष्टी देखील वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. मुळातच मधुर, आम्ल आणि लवण म्हणजेच गोड, आंबट आणि खारट हे रस हे स्निग्ध स्वरूपाचे आहेत, पोषण करणारे आहेत. त्यामुळं ह्या रसाच्या गोष्टी अधिक मात्रेत सेवन करणं हे वजन वृद्धीचं कारण आहे.
स्थूल व्यक्तीलाच का जास्त भूक लागते? वरचेवर आहार करणं हे एक मेदवृद्धीचं कारण आहे, हे आपण बघितलं. पण स्थूल व्यक्तीचा प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याचदा लोक विचारतात की मी जाड आहे पण मला भूक सारखी लागते, मग मी काय करू? जाड व्यक्तींनाच भूक का जास्त लागते? तर ह्याच्यासाठी मी एका सोपं चुलीचं उदाहरण सांगते. तर आता चुलीतून आपण फुंकणीनं घातलेला वारा बाहेर जाऊ नये, तसंच ती आग इकडं तिकडं लागू नये आणि फक्त भांडं आपण त्याच्यावर जे शिजवायला ठेवतो त्यालाच ती आग लागावी, यासाठी आपण नुसती चूल दगडांची न रचता त्याला चिखलानं लेपन करतो. म्हणजे मग ती फुंकणीची हवा आणि ती आग फक्त वरती ठेवलेल्या पातेल्यालाच पोहोचते आणि तो पदार्थ व्यवस्थित शिजतो. तसंच आपल्या शरीरामध्ये काहीसं घडतं. ह्या मेदाचं स्वरूप चिखलासारखं असतं. आपल्या शरीरातल्या ज्या सिस्टीम्स किंवा आपल्याली जी स्रोतस्स आहेत शरीरातली, तर त्याचे चॅनेल्स या चिखलासारख्या मेदानं ब्लॉक होतात किंवा अडवले जातात. त्यामुळं आपल्या शरीरातली जी अन्न पचवणारी आग आहे आणि जो आपल्या शरीरातला वातदोष आहे हा देखील आतच कोंडला जातो. त्याच्यामुळं तो अडकलेला वात हा सारख्या आपल्या पोटातल्या आगीला संदूषित करत राहतो, म्हणजे पेटवत राहतो. तर त्यामुळं आपण जे काही खाऊ ते एक तर पटकन पचतं, त्यामुळे सारखी भूक लागते आणि त्यातून पुन्हा वजन वाढतं. तर हे एक दुष्ट चक्र आहे. ह्यातून सहज एकतर सुटता येत नाही आणि सुटण्यासाठी अतिशय कन्सिस्टंट प्रयत्न करणं अतिशय आवश्यक असतं. औषधोपचार, व्यायाम आणि पथ्य ही त्रिसूत्री वजन कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. मी फक्त औषधच खाते, मी फक्त गोळ्याच खाते, पण मला काही पण खाण्याची मुभा द्या, तर असं वजन कमी होत नसतं. अशा जे कुठली औषधं किंवा असे ज्या कुठल्या कंपनीज दावे करतात की ही गोळी खा आणि तुमचं वजन कमी होईल, ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक गोष्ट असू शकते, ही लक्षात ठेवा. वजन कमी करण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात स्वतःला. कुठली तरी पटकन गोळी खाल्ली आणि वजन कमी होऊ शकतं असं अजिबात जगात घडत नाही. त्यामुळे कृपया असल्या कुठल्या तरी जाहिरातींना बळी पडू नका. आता स्थूल व्यक्तीची लक्षणं काय आहेत आणि त्यांना काय काय त्रास होतात ते आपण बघूया. आता मेदस्वी व्यक्तीचा मेदच का वाढतो, म्हणजे पेशंट असं विचारतात की मी काय खाईल ते माझ्या अंगीच लागतं, वजन कमीच होत नाही, माझं जेवण कमी आहे पण मला अंगीच लागतं, माझं वजन सारखं वाढतच राहतं. तर आता ह्याचं काय कारण आहे, तर ही एक विकृती आहे. म्हणजे काय होतं की फक्त मेदधातूचंच पोषण व्हायला लागतं. एखादी व्यक्ती जेव्हा जाड होते त्यावेळेला मी मगाशी म्हणल्याप्रमाणे चिखलासारखं ती बाकीचे जे पुढचे धातू आहेत, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू क्रमानं आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा आहार घेतो पोटामध्ये त्यावेळेला त्याचं रसधातूमध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर त्या रसापासून रक्त, रक्तापासून मांसधातू, मांसापासून मेदधातू, मेदापासून अस्थिधातू म्हणजे हाडं आपली, त्याच्यानंतर मज्जाधातू आणि मग शेवटी शुक्रधातू निर्माण होत असतो. आणि ह्या सगळ्यांचं सार स्वरूप म्हणजे आपल्या शरीराचं ओज, प्रतिकार क्षमता किंवा आपली ताकद, सहनशक्ती, या सगळ्याला आपण ओज असं नाव देऊ शकतो. तर मेदस्वी लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांचे पुढचे धातू म्हणजे अस्थि, मज्जा, शुक्र ह्याचं पोषण नीट होऊच शकत नाही, कारण हा धातू त्याचे चॅनल्सच ब्लॉक करायला सुरुवात करतो. म्हणजे तिथपर्यंत ते अन्न विशेष पोहोचूच शकत नाही. अल्प प्रमाणामध्ये त्यांचं कसं बसं पोषण होत राहतं, झिरपल्याप्रमाणे थोडंफार पोषण होत राहतं, परंतु व्यवस्थित जी न्यूट्रिएंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या धातूंपर्यंत ती नीट पोहोचली जाऊ शकत नाहीत. ही विकृती आहे. त्यामुळं फक्त मेदधातूचंच पोषण होत राहतं आणि तोच धातू वाढत राहतो. बरं, हा वाढणारा मेदधातू हाही प्राकृत स्वरूपाचा नसतो. त्यामुळं शरीराचं लेपन करणं किंवा शरीराची स्निग्धता टिकून राहणं हे जे काही मेदधातूचं प्राकृत कार्य आहे ते विशेष होताना न दिसता तो अवयव लोंबायला लागणं किंवा अतिस्निग्ध दिसणं, खूपच घाम येणं, तर हे जे काही त्याचे साईड इफेक्ट्स आहेत किंवा विकृत मेदाची जी लक्षणं आहेत, खूप दुर्लक्ष केलं तर दुर्गंधी निर्माण होणं, असे काही प्रॉब्लेम्स मेदस्वी व्यक्तींमध्ये हळूहळू दिसायला लागतात. मेदस्वी व्यक्तीला काय त्रास होतात, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यातून प्रॉब्लेम्स काय काय होतात ते आता आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
वयापेक्षा जास्त वयाचं एखादी व्यक्ती दिसायला लागते अतिस्थौल्यामुळे. म्हणजे 30शीतली व्यक्ती 40शीची दिसायला लागते, 40शीतली व्यक्ती 50-60 असल्याची आपल्याला दिसायला लागते. तर ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिस्थौल्य. तर असं का होतं? कारण पुढच्या धातूंचं नीट पोषण होऊ शकत नाही. स्थूल व्यक्तींचे शरीरामध्ये इतका मेद साठलेला असून सुद्धा सांधे वाजायला लागतात. सांधे वाजण्याची 2 कारणं आहेत. एक तर सांध्यांवरती आलेला अतिरिक्त भार वजनाचा, दुसरं कारण म्हणजे अस्थिधातूंचं नीट पोषण न झाल्यामुळं हाडांची ताकद कमी व्हायला लागते, झीज सुरू होते. ऑस्टिओपोरोसिस सारख्या गोष्टी एक्सरेमध्ये दिसायला लागतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या हाडांना बाक आल्याप्रमाणे दिसायला लागतो किंवा स्थूल व्यक्ती लगेच थकायला सुरुवात होते, कारण त्यांची हाडं वीक झालेली असतात. केस गळायला लागतात, काम करण्याचा उत्साह खूप कमी होतो, थकायला होतं. थोडंसं काम केलं तरी जसं वृद्ध व्यक्तींना लगेच दमायला होतं किंवा लगेच धाप लागते, तर अतिस्थूल व्यक्तींना ही लक्षणं कमी वयातच दिसायला लागतात. तर त्यामुळं आहे त्या वयापेक्षा एखादी व्यक्ती जास्त वयाची वाटायला लागते. त्यानंतर आयुष्याचा ऱ्हास होणं, पुढच्या धातूंची निर्मितीच नीट होऊ शकत नाही, त्यामुळं आपलं आयुर्मान देखील कमी होण्याची शक्यता असते. कृच्छ्रव्यवायता ती म्हणजे मैथून अक्षमता आणि बीज उत्पत्ती नीट होऊ शकत नाही, कारण नीट पोषण त्या धातूंचं होत नाही. जरी बीज उत्पत्ती झाली तरी अंड फुटून बाहेर येणं, सिस्टीम्स मधल्या अडथळ्यांमुळे ती गोष्ट नीट होऊ शकत नाही. दौर्बल्य म्हणजे लगेच थकायला होणं, लगेच दमायला होणं, कारण सांध्यांवरचा भार वाढलेला असतो. श्वासोच्छवासाची फ्रिक्वेन्सी वाढते, हृदयावरचा ताण वाढतो. आता जे फुफ्फुस किंवा जी आपली सगळी सिस्टीम, हृदय, या ज्या काही आपले अवयव आहेत ते एक साधारण 60च्या आसपास वजनाला पोषण करण्यासाठी बनलेले आहेत. त्याच्यावरती जर आपण 100, 150, 200 किलोचा भार टाकायला लागलो तर त्याच्यावर ताण येणारच ना, आणि त्यांना थकवा येणारच ना. तर त्यामुळं दौर्बल्य किंवा लगेच थकायला होतं. दौर्गंध्य, मेदाचा मल हा स्वेद म्हणून सांगितला आहे. मेदस्वी व्यक्तीला खूप घाम येण्याचा सुद्धा त्रास होतो आणि त्या घामाला दुर्गंधी येण्याचा सुद्धा त्रास जाणवतो. जनरली जिथं ओलसरपणा, चिकटपणा असतो आणि साठून राहण्याची वृत्ती असते त्या ठिकाणी दुर्गंध उत्पन्न होत असतो. मेदस्वी व्यक्तीमध्येही मेद साठून राहिल्यामुळं मेदाचे जे गुण आहेत, ओलसर आणि चिकटपणा, तसंच तो साठून राहिलेला असतो शरीरामध्ये, त्यामुळे दुर्गंधी उत्पन्न होते. आता मेदस्वी व्यक्तीला कुठले त्रास होऊ शकतात हे आपण बघूया. पोट किंवा नितंबाचा भाग, स्तन, मांड्या ह्यासारखे जे भाग किंवा हाताचा भाग, दंडांचा भाग, हे सगळे भाग लोंबल्यासारखे दिसायला लागतात. शरीराचा सुबकपणा किंवा सुडौलपणा नाहीसा होतो, लगेच थकायला होतं. ह्या व्यतिरिक्त हृदयावरचा ताण वाढल्यामुळं रक्तदाब वाढण्याचा त्रास होणं, दुर्लक्ष केल्यास प्रमेह निर्माण होणं. प्रमेह म्हणजे मूत्रसंबंधीच्या विकृती आहेत. ह्यातलाच एक मधुमेह किंवा डायबिटीस हा प्रकार आहे. हे पुढे जाऊन होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. ह्याकडेही दुर्लक्ष केलं की त्याच्यातून जाऊन निर्माण होणाऱ्या प्रमेह पिटिका म्हणजे ऑइल्स किंवा फरंकल्स आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पस निर्मिती होणं, भगंदर म्हणजे ज्याला आपण फिशुला म्हणतो, अर्श निर्मिती म्हणजेच पाईल्स निर्माण होण्याची शक्यता असते. अतिस्थूल व्यक्तीमध्ये त्या वाढलेल्या मेदाचं किंवा त्या फॅट्सचं प्रेशर आपल्या सगळ्या सिस्टीमवरती येत असतं. मलावष्टंभ निर्माण होण्याची शक्यता असते. पोटात गॅस साठण्याची शक्यता असते. त्या वाढलेल्या गॅसमुळं पाठीच्या कण्यावरती प्रेशर येऊ शकतं. पाठीच्या कण्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळं पाठीची दुखणी, कमरेची दुखणी, ही सगळी माकड हाडाची दुखणी, मणक्याचा आकार बदलल्यामुळे हातापायांमध्ये मुंग्या आल्यासारखं जाणवणं, तिथं होणाऱ्या स्पर्शाची जाणीव कमी होणं, असेही त्रास निर्माण होऊ शकतात. त्यामुळं वाताची दुखणी निर्माण होणं, हृदयावरती वजनाचा अतिरिक्त भार पडल्यामुळं हृदयरोगाची निर्मिती होणं, शुक्रधातूची निर्मिती नीट न होऊ शकल्यामुळं मुलं न होऊ शकणं, असे त्रास दुर्लक्ष केल्यास दिसू शकतात. ह्या भागात आपण स्थौल्याची म्हणजे वजन वाढण्याची कारणं, लक्षणं आणि त्यापासून काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते आपण बघितलं. आता पुढच्या भागामध्ये आपण याची ट्रीटमेंट काय असणार आहे, त्यासाठी आपण घरगुती उपचार काय करू शकतो, कुठल्या औषध पद्धती उपलब्ध आहेत, हे सगळं बघणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.